नमस्कार मित्रांनो. मिथुन राशीच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणारा जो शनी आहे हा 30 मार्च नंतर मिथुन राशीच्या 10व्या स्थानात येणार आहे. त्याचप्रमाणे मिथुन राशीमध्ये भ्रमण करणारा जो मंगळ आहे हा मंगळ सुद्धा आता मार्गस्थ झालेला आहे. व्यय स्थानात गुरु आहे तो सुद्धा आता मार्गस्थ झालेला आहे. आणि मार्च महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिथुन राशीच्या 10व्या स्थानामध्ये बरेचसे ग्रह असणार आहेत. बुध, शुक्र, नेपच्यून आणि रवी, राहू हे सुद्धा येणार आहेत. तर एकंदरीत हे सर्व जे ग्रह आहेत त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत हे मिथुन राशीवर कशा प्रकारे असणार आहेत, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला करायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला टाळायला हव्यात, या सर्व संदर्भातली खुलासेवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करेल आणि दिनांक 15 तारखेनंतर तो वक्री होणार आहे. तुमच्याच राशीमध्ये मंगळ सुद्धा भ्रमण करणार आहे. हा मंगळ तुमचा षष्ठेत सुद्धा आहे, मात्र तो आता मार्गस्थ झालेला आहे. राशीचा जो अष्टमेश आहे शनी, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि 30 मार्च नंतर तो तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच या सर्व ग्रहांचा जर का विचार करायचा झाला तर हा जो संपूर्ण महिना आहे त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार. खरं तर तुमची जी राशी आहे नेहमीच ॲक्टिव्ह असते, काही ना काहीतरी काम करत असतं, परंतु बरंच काही शारीरिक काम करणं तसंच जमत नाही, लवकर थकून जाता. परंतु ह्या महिन्यामध्ये गोष्ट थोडीशी वेगळी असणार आहे. तुमच्या इच्छा आकांक्षा जबरदस्त असणार आहेत, तुमच्या ती ताकद जबरदस्त असणार आहे आणि डेडिकेशन वगैरे जबरदस्त असणार आहे. तर त्यामुळे बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार, बरीचशी कामं तुम्ही हाती घ्याल, ती मार्गी सुद्धा लावाल. फक्त इथे एकच गोष्ट राहील की अति कामामुळे ताण येणार नाही शरीरावर, त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. जे काही तुमचे महत्त्वपूर्ण निर्णय या महिन्याशी संबंधित असतील ते साधारण 14-15 तारखेच्या आधी घ्या, जेणेकरून ते योग्य प्रकारे मार्गी लागतील. कारण साधारण 16-17 तारखेनंतरचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये थोडा कुठल्या ना कुठल्या प्रकारचा स्ट्रेस, खास करून करिअरच्या संदर्भातला थोडाफार स्ट्रेस जाणवणार. तुमची जी राशी आहे ती स्ट्रेस घेण्यात अगदी पटाईत आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा तुम्हाला स्ट्रेस लवकर येतो. त्यामुळे साधारण या महिन्याच्या जवळजवळ 12-13 तारखेच्या आधीच जर का तुम्ही महत्त्वपूर्ण डिसिजन घेतले तर ते मागे सुद्धा लागतील. अर्थात तुम्ही या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्तर आहे नेमका कशा प्रकारचा असेल. जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, 2 तारखेनंतर हा वक्री होणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे शनी, जो की भाग्यस्थानामधून दशम स्थानात येणार आहे 30 तारखेनंतर, आणि राशीचा जो लाभेश आहे मंगळ, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे. तर एकंदरीतच जे तुमचं आर्थिक स्तर आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं असणार आहे. म्हणजे गेल्या 2-3 महिन्याची जर का तुलना केली तर या महिन्यातला आर्थिक स्तर खूपच स्टेबल राहील. आर्थिक आवक आहे ती चांगली राहील. खर्चसुद्धा काही जास्त होणार नाही. तशी राशी तुमची जी आहे ही खर्च करण्यासुद्धा थोडीशी पटायचं, परंतु या महिन्यामध्ये तेवढे जास्त खर्च होणार नाही. आवक चांगली होईल, सेव्हिंग चांगली होईल, त्याच्यामुळे थोडंसं समाधानाचं एकंदरीत अंग दिसून येत. तर ह्या महिन्यामध्ये आर्थिक संदर्भात काळजी करू नका. जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तिथं थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील की जे काही तुम्ही ट्रेडिंग कराल किंवा जे काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल त्या संदर्भात थोडी नीट विचारपूर्वक इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. परंतु हा जो संपूर्ण महिना आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी समाधानकारक राहील. घरगुती सौख्य किंवा फॅमिली हॅपीनेस ज्याला आपण म्हणतो किंवा गृहसौख्य या संदर्भात सांगायचं झालं तर ते सुद्धा चांगलं राहील. फक्त घरामध्ये तुमच्या वयापेक्षा जे लहान व्यक्ती आहे त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास वगैरे दिसू शकतात. अर्थात हे फार काही मोठे नसेल, कारण व्ययस्थानाचा जो गुरु आहे हा तुमच्या चतुर्थ स्तराला सुद्धा पाहतोय, त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. परंतु अशा प्रकारची काय कारणं उद्भवली तर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं वगैरे गरजेचं राहील. याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल इथे थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर मतभेद होऊ शकतील. लक्षात घ्या, ह्याचा फार मोठा इम्पॅक्ट होणार नाही, पण थोडेफार ज्याला आपण चहाच्या कपातले वादळं वगैरे म्हणतो तशा प्रकारचा काहीसा प्रकार असेल आणि त्या संदर्भात थोडीशी दखल घेणं मात्र गरजेचं ठरेल. खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान किंवा या महिन्यामध्ये डोकं वर करू शकतील. थोडंसं मानसिक तणाव तुम्हाला या महिन्यामध्ये जाणवेल. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी सुद्धा नेहमीपेक्षा थोडंसं जास्त एफर्ट देणं गरजेचं राहील, कारण तुम्हाला अपेक्षित असे रिझल्ट्स मिळणं थोडं कठीण होऊन बसेल. कारण हा जो महिना आहे म्हणजे मार्च एप्रिल म्हणा हा थोडासा परीक्षेचा कालावधी आहे. तर या दरम्यान थोडंसं तुम्हाला जास्त एफर्ट द्यावं लागेल, जास्त मेहनत करायला लागेल, कारण ग्रहयोग हे तुमच्या बाजूने तेवढेसे नाही, त्याच्यामुळे थोडंसं जास्त तुम्हाला मेहनत करावी लागेल. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे गुरु, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो आता
मार्गी झालेला आहे. त्यामुळे जर का तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात नॉर्मल राहतील, चांगले राहतील. खूप काही चांगले राहतील असं नाही, परंतु नॉर्मल राहतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील, परंतु तुमच्या दोघांमध्ये जी इंटरॅक्शन आहे ती बऱ्याच प्रमाणात सुधारलेली दिसेल. कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल, जे तुमचं करिअर असेल, त्या संदर्भातल्या घडामोडी बऱ्याच प्रमाणात दिसतील. म्हणजे कागदोपत्री व्यवहार, बरेचशा काही तुम्हाला अपॉर्च्युनिटी वगैरे येतील. तुमचे जे सहकर्मी आहेत किंवा वरिष्ठ आहेत त्यांच्यानं थोडंसं तुम्हाला ताण दिला जाईल आणि तुमची जी राशी आहे गोष्ट थोड्याशा वेगळ्या चालल्या की लवकर स्ट्रेस घेते, लवकर टेन्शन घेते आणि पटापट निर्णय घ्यायला तयार होते. तर तशा प्रकारचे निर्णय मात्र या महिन्यात घेऊ नका. जे तुमचे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात होती. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, कारण तुमची जी रास आहे जास्त ताण सहन करू शकत नाही. मात्र तुम्हाला थोडंसं या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट जरी तुम्हाला वाटली की थोडीशी टोकाची होते आहे, आपल्याला ती सहन करण्या पलीकडची होते आहे, परंतु थोडीशी जिद्द चिकाटी दाखवणं गरजेचं राहील. तुम्हाला 1 ते 2 महिने, कमीत कमी मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे जिद्द चिकाटी महत्त्वाकांक्षा दाखवली तर अर्थातच येणारा नंतरचा जो कालावधी आहे हा तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. परंतु तूर्तास या महिन्यामध्ये तरी तुम्हाला कार्यक्षेत्राच्या संदर्भात बरंचसं काम करावं लागेल. बऱ्याचशा काही गोष्टी तुमच्या अपेक्षेच्या विरोधात असतील, तुम्हाला असहनीय सुद्धा होऊ शकतील. मात्र अशाच वेळेस तुमच्यातलं जे जिद्दीपणा आहे त्याचा कस लागणार आहे. थोडं पेशन्सने काम घ्या, सोशिकपणा दाखवा, जेणेकरून गोष्टी चुकीच्या किंवा टोकाच्या होणार नाही. दिनांक 2 तारखेला बुध, नेपच्यून आणि राहू याची जी युती आहे तुमच्या 10व्या स्थानात होणार आहे. म्हणजे या महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला असं जाणवेल की गोष्टी कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही बरोबर होत नाही आहेत. म्हणजे समोरची माणसं व्यवस्थित वागत नाहीत किंवा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होत नाही. कागदोपत्री व्यवहारामध्ये काही गोष्टी वेगळ्या प्रकारे होत आहेत. काळजी करू नका, सरळ राहा, ट्रान्सपरन्सी दाखवा आणि गोष्टी आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका किंवा रिस्क त्या संदर्भात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकते. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला रवी आणि मंगळाचा त्रिकोणी होणार आहे. हा जो त्रिकोणी योग आहे, त्रिकोणी योग तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असा असणार आहे. भाग्यस्थानात भ्रमण करणारा रवी आणि तुमच्याच राशीत भ्रमण करणारा मंगळ. त्रिकोणी योग म्हणजे तुमच्यामध्ये जिद्द चिकाटी, महत्त्वाकांक्षा किंवा कष्ट करण्याची ताकद या दरम्यान जबरदस्त दिसून येईल. जी कामं तुमची राहिलेली आहेत, पूर्ण होत नाहीत किंवा अडकलेली आहेत, ती कामं जरूर हाती घ्या. भाग्याची उत्तम प्रकारे साथ लावेल. फिरणं वगैरे जास्त आहे, मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. तर हा जो पर्टिक्युलर योग आहे तुमच्या राशीतून आणि तुमच्या भाग्यस्थानांमधून होणारा रवी मंगळाचा त्रिकोण योग तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. जर का तुम्ही पब्लिक फिगर असाल तरी फेमस येणं, प्रकाशात येणं असा भाग या दरम्यान निश्चित होईल. याचप्रमाणे बुध आणि शुक्राची युती दिनांक 11 तारखेला तुमच्या दशम स्थानामध्ये होणार आहे. या दरम्यान कागदपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस अशा प्रकारच्या काही गोष्टी करू शकता किंवा तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी सहकर्मी यांच्याबरोबरची जे तुमचे नातेसंबंध आहेत ते सुद्धा बऱ्याच प्रमाणात दृढवत होते. रवी आणि शनीची जी युती आहे ही दिनांक 12 तारखेला होणार आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जर तुम्ही कुठल्याही प्रकारचे तुम्ही पब्लिक फिगर असाल तर थोडीशी काळजी घ्या. इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंगसुद्धा या दरम्यान तयार होऊ शकतील. थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका की ज्याच्यामध्ये रिस्क आहे की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. ही गोष्ट जाणून घेणं गरजेचं राहील. 17 तारखेला होणारा योग रवी राहू युती हा अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. लक्षात घ्या, या दरम्यान जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे किंवा मोठे अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. ज्याला आपण ग्रहणाचा कालावधी म्हणतो किंवा ग्रहणाचा जो प्रभाव म्हणतो, हा प्रभाव तुमच्या 10व्या स्थानामध्ये किंवा कर्मस्थानामध्ये होणार आहे. काळजी घ्या. या दरम्यान तुमच्या वडिलांच्या स्वास्थ्याच्या संदर्भातले काही त्रास निर्माण होऊ शकतील, कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही त्रास निर्माण होऊ शकतील. तर कुठल्याही प्रकारच्या आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. जरी तुम्हाला वाटलं की आपल्याबरोबर काही वेगळं काही होतं आहे किंवा आपल्यावर अत्याचार होत आहे किंवा आपल्याला फसवलं जात आहे, परंतु जे तुमचं रुटीन आहे, जे नाकासमोर असणारे जे व्यवहार आहेत तेच करा. दुसरे कुठलेही व्यवहार करू नका. तुम्ही त्याच्यामध्ये फसते जाण्याची शक्यता आहे. कारण दिनांक 29 तारखेला होणारा रवी नेपच्यून युती हा योग सुद्धा अशाच प्रकारच्या काही गोष्टी होण्याबद्दल बऱ्याच प्रमाणात संकेत देतो. तर या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. शुक्र नेपच्यूनची युती दिनांक 29 तारखेला तुमच्या 10व्या स्थानामध्ये होणार आहे. ही युती तशी पाहिजे तर चांगली राहील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर त्या दरम्यान साधारण या दरम्यान म्हणजे 27, 28, 19 तारखेदरम्यान तुम्हाला काय चांगले इंट्युशन्स वगैरे मिळू शकतील. जरूर त्याच्यावरती काम करा. भविष्यामध्ये तुम्हाला उपयोगी सुद्धा पडू शकतील. या महिन्याची जी पौर्णिमा आहे त्याला आपण होळी पौर्णिमा म्हणतो. ती दिनांक 13 तारखेला आहे आणि अमावस्या जी आहे ती 29 तारखेला आहे. तर अर्थातच अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान
मोठे कुठले निर्णय घेऊ नका, वादविवादात जाऊ नका, आउट ऑफ द वे जाऊ गोष्टी करू नका. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याच्यापासून लांब राहणं गरजेचं राहील. तर एकंदरीत हा जो संपूर्ण महिना आहे, म्हणजे मार्चचा जो संपूर्ण महिना आहे, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं कार्यक्षेत्र. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे, कारण बरेचसे ग्रह तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करत आहे. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीचं मार्च 2025 काताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.